नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव कृष्णाला डान्स करून दाखवायला सांगतो, तर कृष्णा राघवला डान्स करून दाखवत असते. राघव तिचा डान्स बघून खूप हसत असतो. तर कृष्णा विचारते, तुला आपला डान्स आवडला नाही का? तर राघव म्हणतो, प्रचंड आवडला, पण आता तू आराम कर, दमली असशील ना डान्स करून. तर राघव तेथून जायला लागतो. तर कृष्णा त्याला लंबू असं म्हणून थांबवते आणि त्याला म्हणते, आपण तुझी एक अट पूर्ण केली ना, मग आता तू आपली एक अट पूर्ण करायची. आणि ती त्याच्यासाठी ती जेवणाची प्लेट उचलून घेते आणि ती त्याच्या हातात देते. तेवढ्यात तिचा पाय घसरतो. तर राघव तिला धरतो. ते दोघेही एकमेकांमध्ये रंगून जातात. त्या दोघांना दुसरं कशाचंच भान राहत नाही. पण थोड्या वेळानंतरच कृष्णाच्या लक्षात येतं आणि ती बाजूला होते आणि म्हणते, सॉरी हा, ते ओढणीमध्ये पाय अडकला आणि आपण असेच राहिलो. तर राघव तिच्याकडे प्रेमाने बघतच तिला म्हणतो, तुझ्या डोक्यात कधी काय येईल गॉड नोज. त्यानंतर राघव जेवण करत असतो. त्यावेळी कृष्णा तेथेच बसलेली असते. तर राघव तिला विचारतो, तुझं जेवण झालं का? तर कृष्णा म्हणते, हो, आपलं सगळं वेळेवर असतं. तर राघव तिला म्हणतो, मग इथे कशासाठी बसलीस? तर कृष्णा म्हणते, तुला कंपनी द्यायला. तू आपल्याला एकदा कंपनी दिली, आता आपण तुला कंपनी देणार, फिट्टम फाट. तर राघव म्हणतो, का करतेस तू हे सगळं? मी जेन्युअनली तुला सांगतोय, हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. तर कृष्णा म्हणते, लंबू असं नाही, पण आपण तुझ्या मदरला प्रॉमिस केलं की आपण तुला टाईम टू टाईम जेवायला देणार. तर राघव म्हणतो, म्हणजे मी जेव्हा जेव्हा जेवायला बसणार तेव्हा तेव्हा तू मला कंपनी देणार आहेस? तर कृष्णा म्हणते, हो देणार तर. राघव लगेच तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो, नक्की? तर कृष्णा म्हणते, हो. आणि कृष्णा तेथून उठून जायला लागते. तर राघव तिला तेथून जाऊ देत नाही आणि ते दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघतच असतात. त्यावेळी राघव तिला म्हणतो, कृष्णा, तू आईला जे प्रॉमिस केलंयस ते जास्त महत्त्वाचं आहे की मी? खरं सांग, कोणासाठी करतेस हे सगळं? तर कृष्णा म्हणते, आपल्याला आपला शब्द जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण कोणाला पण प्रॉमिस केलं तर आपण ते पूर्ण करतो. तेवढ्यात फोन वाजतो. तर कृष्णा म्हणते, फोन वाजतोय. तर राघव असं म्हणतो. तर कृष्णा म्हणते, आपला फोन वाजतोय रूममध्ये, आणि तेथून उठून जाते. रूममध्ये आल्यानंतर मनात विचार करते, काय करतेयस तू सिंधू? सावर स्वतःला. तुला लवकरात लवकर सावीचा शोध घ्यायला हवा. त्यावेळी तेथे मधू येते आणि ती कृष्णाला म्हणते, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. ती आतमध्ये येऊन कृष्णाला म्हणते, सॉरी, मी मगाशी थोडंसं रूडली वागले. तर कृष्णा म्हणते, ठीक आहे तो, आणि मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. तर कृष्णा विचारते, का गं? तर मधू म्हणते, तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर त्यांनी हा व्हिडिओ घरच्यांना किंवा राघवला दाखवला असता, किंवा त्या व्हिडिओच्या बदल्यात माझ्याकडून खूप पैसे सुद्धा मागितले असते, पण तू यातलं काहीच केलं नाहीस. कृष्णा, तू खरंच खूप चांगली आहेस आणि मला पटलंय. तुला फक्त माझ्याशी मैत्री करायची आहे. तर कृष्णा लगेच म्हणते, पटलं ना तुला? कसं आहे सुंदरी, आपण ज्या माणसांबरोबर राहतो ना, ज्या पब्लिकमध्ये वाढतो ना, आपण तसेच विचार करायला लागतो. मग आपल्याला सगळे लोक तसेच वाटतात. तुझं पण तसंच झालं असणार. आपल्यासारखी दोस्त तुला मिळालीच नसेल ना कधी, म्हणून तुला आपल्यावर डाऊट आला. आपल्यासारखा दोस्त मिळायला नशीब लागतं. तर मधू म्हणते, आय अग्री. तर मधू फ्रेंड्स म्हणून हात पुढे करते. तर कृष्णा मात्र डायरेक्ट तिला मिठीच मारते आणि म्हणते, फ्रेंड्स फ्रेंड्स फ्रेंड्स. आणि तिला म्हणते, तू आपल्याशी मैत्री केली, आपण तुला कधीच मैत्रीमध्ये दगा देणार नाही आणि आपल्याशी मैत्री केल्याचा तुला कधीच पश्चाताप होणार नाही. इकडे ऋषभ राघवला म्हणत असतो, सिंधू वहिनीसुद्धा तुझी अशीच काळजी घ्यायची. तुझं जेवण सगळं व्यवस्थित होतंय का नाही, वेळेवर होतंय का नाही ते बघायची. त्यावेळी राघवला सिंधूसोबतच्या जुन्या आठवणी आठवत असतात. तर राघव म्हणतो, खरं आहे, मी जेवलो नाही तर ती सुद्धा जेवायची नाही. मला खाऊ घालण्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्या नीतींचा वापर करायची. तर ऋषभ म्हणतो, खरं आहे दादा, जखम तुला झाली तरी वेदना तिच्या डोळ्यात दिसायच्या. तर राघव म्हणतो, तशाच वेदना मी काल कृष्णाच्या डोळ्यात बघितल्यात ऋषभ. इकडे मधू कृष्णाच्या रूममधून बाहेर जाते आणि गोदामावशी आतमध्ये येते. तर गोदामावशी कृष्णाला म्हणतात, त्या माजुरडीनं तुझ्यासोबत मैत्री केली, हे खूप बेस्ट झालं. तर कृष्णा म्हणते, फायनली आपल्या मनासारखं होतंय. तर गोदामावशी म्हणते, पण मला कळना झालंय की तू एवढ्या लांबचा घास का घेतलास? तो व्हिडिओ तू पोलीसवाल्याला दाखवू शकत होतीस. मोठा पुरावा होता तो, आणि त्याच्या मदतीनं आपल्याला सावीला सापडायला सुद्धा सोपं गेलं असतं. तर कृष्णा म्हणते, तो व्हिडिओ जर दुसऱ्या कोणी पाहिला असता तर सावीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, आणि आता मी सावीच्या बाबतीत एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत.
तुला माहिती आहे ना, मधू कुठल्याही थराला जाऊ शकते. तर गोदामावशी म्हणते, मग काय करणार आहेस तू आता? तर कृष्णा म्हणते, आता स्टेप 2 घ्यायची वेळ आलीये. रात्री कृष्णा हॉलमध्ये मोबाईल बघत बसलेली असते. त्यावेळी रत्नाकर राजश्रीला घेऊन बाहेर येतो, कारण राजश्रीला रूममध्ये बसून खूप कंटाळा आलेला असतो. तर कृष्णा म्हणते, बरोबर आहे, स्टेपिंग्स करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण तर रोज 10K स्टेपिंग्स पूर्ण करतो. तर रत्नाकर कृष्णाला म्हणतो, सिंधू, तू घरी आल्यापासनं काय काय चमत्कार घडतायत ते बघतीयस ना? तर कृष्णा म्हणते, आपण काय केलंय? आपण काही नाही केलं. तर रत्नाकर म्हणतो, हा तुझा मोठेपणा झाला, पण तू येण्याआधी राजश्रीची अवस्था किती वाईट होती माहिती आहे ना? अंथरुणाला खेळली होती ती, पण तू आल्यापासनं घरातल्या घरात का होईना पण चालायला लागलीये ती. खरंच सिंधू, तू तिच्यासाठी जे जे काही केलंयस ना, त्याचे आभार कसे मानायचे हेच कळत नाही मला. तर कृष्णा म्हणते, अरे फादर, आता तू बघ, ती रनिंगमध्ये सुद्धा भाग घेईल, तोपर्यंत आपण कुठेच जाणार नाही. तर लगेच राजश्री विचारते, म्हणजे त्यानंतर तू कुठे जाणार आहेस? तर कृष्णा म्हणते, अरे मदर, असं काय करतेस? आपण कोण आहे? डॉक्टर. डॉक्टर कुठे जाणार? दुसऱ्या पेशंटकडे. एक पेशंट बरा झाला की दुसरा पेशंट, असं म्हणतच ती हसत असते. आता आपण जातो आपल्या खोलीत, असं म्हणून तेथून जायला लागते. तर राजश्री तिला लगेच म्हणते, सिंधू, माझं एक काम करशील का? तू राघवला जेवण दिलंयस, पण त्याची रूम तेवढी आवरून ठेव. तर मधू लगेच पुढे येऊन म्हणते, आई, तुम्ही तिला का सांगताय? मी करते ना. तर राजश्री म्हणते, नको ग, तू कशाला त्रास करून घेतेस? तसंही सिंधू राघवची होणारी बायको आहे आणि तिला सवय आहे या सगळ्या कामांची. तुला माहिती आहे ना, ती राघवची व्यवस्थित काळजी घेते. ती करेल सगळं नीट, तू नको टेन्शन घेऊ. आणि कृष्णाला विचारते, करशील ना तू? तर कृष्णा म्हणते, हो. तर राजश्री रत्नाकरला म्हणते, मी काय म्हणतेय, माझ्या तब्येतीमुळे राघव आणि सिंधूला एकत्र वेळ घालवायला मिळालेलाच नाहीये. तर रत्नाकर म्हणतो, म्हणूनच म्हणतोय मी, लवकर बरी हो, मग आपण यांच्यासाठी काहीतरी प्लॅन करू. तर राजश्री म्हणते, ठीक आहे, चालेल. त्यानंतर कृष्णा तेथून जात असताना ती मधूला बाजूला ओढते आणि तिला म्हणते, आपल्याला नाही जायचं त्या लंबूच्या रूममध्ये, तू चलते का? तर राजश्री तिला लगेच म्हणते, सिंधू, तू आणखी इथेच आहेस का? मला वाटलं तू राघवच्या रूममध्ये गेली असशील. तर कृष्णा तिला म्हणते, तू डोळे बंद कर, गेलो ना आपण, असं म्हणतच 1 2 3 असं म्हणतच ती तेथून राघवच्या रूममध्ये जाते. कृष्णा राघवची रूम आवरत असताना पूर्णपणे राघव आणि तिच्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. तेवढ्यात राघव अंघोळ करून बाहेर येतो. तर कृष्णा त्याला बघून ओरडते आणि म्हणते, असं कोण येतं बाहेर? तर राघव म्हणतो, मी माझ्या बेडरूमच्या बाथरूममध्ये आलोय आणि ही माझी रूम आहे, तू येथे काय करतेयस? तर कृष्णा म्हणते, आपल्याला पण काही हौस नाही तुझ्या या डर्टी रूममध्ये यायची. आपल्याला राजश्री मदरने तुझी खोली आवरायला सांगितली म्हणून आपण इकडे आलो. आणि तेथील एक शर्ट उचलून ती राघवला द्यायला लागते. तर राघव तिला जवळ घेतो. तर कृष्णाने डोळे बंद केलेले असतात. तर राघव तिला म्हणतो, डोळे उघड आणि एकदा माझ्याकडे बघ. तर कृष्णा डोळे उघडून त्याच्याकडे बघते आणि त्याला लांब ढकलतच म्हणते, लंबू, आपण तुला सांगितलं ना एकदा, इथे आल्यानंतर आपल्याला नो टचेस. इथे येण्या अगोदर आपण काही रूल सांगितले होते, ते तू विसरला. आणि राघवला ती असंच काही काही सुनावत असते. तर राघव तिला गप्प करतो आणि म्हणतो, तुला वाटतो तसा नाहीये मी. आणि डबल तिला धरून तिला म्हणतो, झालं का तुझं नाटक, का बाकी आहे अजून? इथे हे नाटक करून काहीच फायदा नाहीये, कारण आई इथे येणार नाहीये. आणि तिला बाजूला करत म्हणतो, तू तुझ्या रूममध्ये जाऊ शकतेस. तर कृष्णा तिच्या रूममध्ये जाते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, राघव पडत असताना कृष्णा त्याला सावरते. हे सगळं बघून राजश्री म्हणते, कोणी कितीही प्रयत्न केले तरी 7 जन्माच्या गाठी अशाच तुटत नसतात. मला राघव आणि सिंधूच्या लग्नाबद्दल बोलायचंय. आता लवकरात लवकर या घरात शुभ कार्य व्हायलाच हवं. तर मधूला मात्र हे ऐकून खूप राग येत असतो आणि ती म्हणते, आई, तुम्ही हा निर्णय नाही घेऊ शकत. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.